हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। माऊली सद्गुरु सकाराम महाराज की जय। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। शरच्चंद्र बिंबाननं चारुहासं लसत्कुंडलाकांत गंडस्थलांगम। जपाराग बिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। विनायकं गुरुं नौमि साकरे नाम विश्रुतं। येषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति। साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे बन्धविमुक्तये। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। तरी संवाद तूची दशनू, जो समता शुभ्रवर्णू। देवो उन्मेष सूक्ष्मेक्ष्वनु विघ्नराजू। ज्ञानेश्वरीचं या चिंतन करत असताना माऊलीने जो वाङ्मयीन गणपती या ठिकाणी साकारलेला आहे, त्या गणपतीचं वर्णन आपण करत आहोत। त्याच्या 6 हाताच्या ठिकाणी 6 शास्त्राची योजना माऊलीने केली, त्याचं चिंतन आपण केलं। आणि त्याचं चिंतन पाहिल्यानंतर पुढे गणपतीच्या एका अवयवाचे वर्णन करतात। या ओवीमध्ये गणपतीच्या दाताचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्या शुभ्रपणाचं वर्णन केलेलं आहे। गणपतीचा दात आणि त्याच्या ठिकाणचा शुभ्रपणा याच्यावर संवादाचं रूपक त्या ठिकाणी केलं। आणि संवादामध्ये असलेला जो समत्वपणा आहे, जो निपक्षपातीपणा आहे, ते शुभ्रवर्ण म्हणून त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। म्हणजे ज्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा पक्षपात नाही, जिथं समता आहे, हाच गणपतीच्या दाताचा शुभ्रवर्ण म्हणून त्या ठिकाणी माऊलीने वर्णन केलेलं आहे। आणि गणपतीचे जे डोळे आहेत, त्या डोळ्याच्या ठिकाणी ज्ञानाचं रूपक केलेलं आहे। ज्ञानरूपी बारीक डोळे असलेला हा गणपती कसा आहे म्हणे, विघ्नराजू आहे। म्हणजे विघ्नाचा नियामक असा हा देव आहे। म्हणून संवाद तोची दशनू, संवाद म्हणजे दात, म्हणजे संवाद इथं दाताच्या ठिकाणी कल्पिलेला आहे। संवाद म्हणजे काय? प्रश्नोत्तर रूप संभाषणाला संवाद असं म्हटलेलं आहे, की ज्याच्यामध्ये प्रश्न उत्तरं चालतात, त्याला संवाद म्हटलेला आहे। आपण त्या दिवशी बोलून आलो की एक त्या ठिकाणी जल्प आहे, दुसरं वितंडावाद आहे। जल्पवाद, वितंडावाद, वाद, आणि चौथा जो पाहणार आपण तो संवाद आहे। तर या ठिकाणी जल्प कशाला म्हणतात, त्या ठिकाणी आपण थोडासा जल्प, वितंड आणि वाद असा शब्दाचा उच्चार करून आलो, पण मागे आपण त्या व्याख्याचा विचार केला नाही। पण जल्प म्हणजे काय? जल्प म्हणजे दुसऱ्याचं ऐकून न घेता आपलंच मत खरं करणं, याला जल्प असं म्हणतात। आणि काही लोकांना अशी सवय असते की दुसऱ्याचं ऐकून घेत नाही, मी म्हणेल ते खरं, याला जल्प म्हणतात। आणि त्याच्या पुढचा आहे ते वितंडावाद। वितंडावाद म्हणजे काय?
की परमत दूषणाकरता जे बोलल्या जातं त्याला वितंडावाद म्हणतात. म्हणजे दुसऱ्याचं मत कसं दूषित आहे किंवा ते कसं दूषित ठरवायचं याकरता जे बोलल्या जातं त्या बोललेल्या याला वितंडावाद असं म्हणतात. आणि वाद म्हणजे काय की तत्वनिर्णयाकरता जे बोलल्या जातं त्याला वाद म्हणतात. म्हणजे त्यातून तत्वनिर्णय होतो, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आग्रह नसतो. म्हणजे निराग्रहानं होणारी जी चर्चा असते की माझंच मत खरं आहे असा त्यात आग्रह नसतो, म्हणजे निराग्रह असतो. निराग्रहानं होणारी जी चर्चा आहे आणि जी चर्चा तत्वनिर्णयाकरता होते त्याला वाद असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी दाताच्या ठिकाणी जे संकल्पलेलं आहे ते आहे संवाद. संवाद आणि वाद याच्यात काय फरक आहे? वादाचा आणि संवादात सूक्ष्म भेद आहे. कुठला सूक्ष्म भेद आहे? वादात सामान्यतः चर्चा करणारे जे दोघं असतात ते दोघा व्यक्तीचं जे नातं आहे, दोघांची जी भूमिका आहे ते जवळजवळ सारखी असते. म्हणजे सारख्या भूमिकेतून ते दोघं बोलत असतात. आणि संवादात चर्चा करणारे जे दोघं असतात त्यामध्ये देवभक्त, गुरु शिष्य असे त्या ठिकाणी व्यक्ती, म्हणजे अशा व्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. गुरु शिष्य, देव भक्त. आता गीता हा कृष्णार्जुनाचा काय आहे? संवाद आहे. कृष्ण आणि अर्जुन यामध्ये दोघांचा झालेला संवाद म्हणजे काय? गीता आहेत. आणि संवादात साधारणतः भगवंत अथवा जे गुरु असतात ते सांगत असतात आणि भक्त किंवा शिष्य हे ऐकत असतात किंवा त्या ठिकाणी शंका विचारित असतात. आणि ती जी चर्चा त्या ठिकाणी गुरुशी, म्हणजे गुरुशी जे आदराच्या भूमिकेतून केल्या जात असते. म्हणजे भक्त ज्यावेळेस देवाशी जे चर्चा करतो ते आदराच्या भूमिकेतून करतो आणि शिष्य गुरुशी जे चर्चा करतो तेही आदराच्या भूमिकेतून करत असतो. म्हणजे आदराच्या भूमिकेवरून ही चर्चा चालत असते. आणि चर्चेचा विषयी सुद्धा गहन असा तत्त्वज्ञानाचा असतो. गुरुच्या ठायी शिष्याविषयी कळकळता असते तर शिष्य गुरुकडे आदराने पाहत असतो. म्हणून अशा या सम्यक वा योग्य वादाला संवाद असं म्हटलेलं आहे. म्हणून हा संवाद आहे. भगवतोपदेश कळकळीने अर्जुनावर त्या ठिकाणी वर्षला आहे. परमात्मा मनात विचार करतात की याला हे कसं कळेल आपण जे सांगतो ते, कारण कळकळ आहे देवाच्या मनामध्ये अर्जुनाला हे कळावं. हा उमजे कवने परी असं बोलतात परमात्मा. किंवा आणखी परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. म्हणजे अर्जुना तुझं अज्ञानत्व पहिले हरण करावं लागेल. म्हणजे अर्जुनाने हे आपला शिष्यभाव प्रगट केलेला आहे परमात्म्यापुढे. जसं देवाच्या मनात अर्जुनाविषयी कळकळीची भावना आहे तशी अर्जुनाच्या मनातही देवाविषयी आदराची भावना आहे. म्हणून शिष्यत्व भाव त्या ठिकाणी प्रगट केला. आणि अर्जुन त्या ठिकाणी देवापुढे शिष्यत्व भाव प्रगट करताना बोललेला आहे की शिष्यस्ते हम शादी मामत्वाम प्रपन्नम, की मी तुमचं शिष्यत्व पत्करतो देवा. हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपजला असे मणी, तो तुझी या वाक्या वाचूनी न जाय आणि. अर्जुन बोलतो देवापुढे की देवा के हे सगळं जे कुळ आहे सगळं कुळ पाहून माझ्या मनामध्ये जो शोक निर्माण झाला, हा शोक आता तुझ्या वाक्या वाचून जाणार नाही. अर्जुनाला कळलं हे, म्हणून हा तुझ्या वाक्या वाचून हा शोक जाणार नाही. यामुळेच ह्या दोघांच्या चर्चेला त्या ठिकाणी संवाद म्हटलेला आहे. गीता अध्यायाच्या शेवटी जो संकल्प येते किंवा जो संकल्प आहे त्याच्यावरूनही आपल्याला स्पष्ट होते की हा संवाद आहे. काय संकल्प आहे गीतेच्या शेवटी? इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे. संवादी म्हटलेलं आहे का वादे म्हटलेलं आहे? जल्पे म्हटलेलं आहे? वितंडावादे म्हटलेलं नाही. तर त्या ठिकाणी तो दोघांचा आहे तो संवाद आहे. म्हणून यावरूनही आपल्याला असं ठरवतं की हा कृष्णार्जुनाचा संवाद आहे. आणि याच सम श्रीमद भागवतामध्येही सुद्धा जे काही कृष्णाचं आणि उद्धवाचं भाषण झालं तेही संवादामध्येच मूळते. किंवा उपनिषदामध्ये यम आणि नचिकेताचा जे भाषण झालं तेही संवादच आहे.
याज्ञवल्क्यजनक यांच्यातील जे चर्चा आहे हे सगळं याचा अंतर्भाव सगळा संवादामध्ये होतो. आणि या उलट जे श्रीमद शंकराचार्य आहेत आणि मंडन मिश्र आहेत, या मंडन मिश्र आणि शंकराचार्यामध्ये जे चर्चा झाली तो संवाद नव्हता, तो वाद होता. कारण दोघंही एका विशिष्ट भूमिकेवर त्या ठिकाणी एका त्या विशिष्ट पक्षावर दोघंही आरूढ होते. म्हणून ते जे चर्चा झाली ते चर्चा त्या ठिकाणी संवाद नाही, तो वाद आहे, वाद होता. दोघंही एका पक्षावर आरूढ होते. त्याप्रमाणे उपनिषदामध्ये सुद्धा जे याज्ञवल्क्य आहेत ते याज्ञवल्क्य आणि गार्गी यांच्यामध्ये जो संवाद झाला, म्हणजे याज्ञवल्क्य आणि गार्गी यांच्यामध्ये चर्चा झाली, प्रश्नोत्तरी झाली, भाषण झालं, ते वादातच गणल्या जाते, संवादात नाही मुळत. ते थोडक्यात ऐकणाऱ्याची श्रद्धा, आदर, विषय, ज्ञानाचं औत्सुक्य आणि तत्वनिर्णयाचा हेतू याला संवाद असं म्हणत असतात. ह्या गोष्टी एका ठिकाणी आल्या पाहिजेत. कोणकोणत्या? ऐकणाऱ्याची श्रद्धा, आदर, विषय, ज्ञानाचं औत्सुक्य आणि तत्वनिर्णयाचा हेतू याला संवाद म्हटलं गेलेलं आहे. आणि या संवादाने ज्या ज्या ब्रह्मस्तुतीविषयी बोलणं, ऐकणं इत्यादी व्यवहार संभवत नाही, ते ब्रह्मवस्तू प्रश्नोत्तराच्या रूपाने अनुभवता येते. तसं पाहिलं तर बाकी ब्रह्मस्तुती हे बाकी यानं बोलणं ऐकणं कठीण आहे, पण प्रश्न उत्तराच्या द्वारा त्याचा अनुभव आपल्याला घेता येते. आणि संवादाचे निमिषे जे अव्यवहारी वस्तू असे तेची भोगी जे की जैसे दर्पणी रूप किंवा करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. म्हणून शास्त्रात संवादाचं सामर्थ्य हे फार अनन्यसाधारण आहे. म्हणून या ठिकाणी संवादाची जी हे आहे योजना ते दाताच्या ठिकाणी केली. संवाद तोची दशनू असं म्हटलेलं आहे. दशनू म्हणजे काय? दात. गणपतीला जे 2 दात आहे त्यामधला एक दात तुटलेला आहे. गणपतीचा एक दात तुटलेला व एक चांगला आहे. येथे संवादावर गणेशाच्या धड दाताचं व दाताच्या शुभ्रतेचं रूपक केलेलं आहे. धड दाताच्या ठिकाणी जे वर्णन केलं ते संवाद, आणि तुटलेल्या दाताचं वर्णन तर आपण मागेच पाहिलेलं आहे की एके हाती दंतू जो स्वभावता खंडितो, जे स्वभावता खंडित मत आहे. म्हणजे खंडलेला दात त्या ठिकाणी बौद्ध मताचा संकेत करणार आहे असं वर्णन आपण मागे पाहिलं. आणि जो धड दात आहे तिथं संवादाचं वर्णन नाही की तो दात संवाद म्हणून त्या ठिकाणी दशनू. आणि तसंही गणपतीचं वर्णन करत असताना त्याला एकदंत असं वर्णन केलं आहे. म्हणजे एक दात असल्याचं वर्णन आहे, एकदंत असं वर्णन केलेलं आहे. हरेक ठिकाणी आपल्याला त्याचं हे रूप गणपतीचं एकदंत असल्याचे प्रमाण आपल्याला पाहायला भेटतात. प्रथमं वक्रतुंडंच एकदंतम द्वितीयकम, दुसरं एकदंतम असं नाव आहे त्याचं. किंवा सुमुखश्च एकदंतश्च कपिलो गजकर्णकः, सुमुखश्च एकदंतश्च, एकदंत असं त्याचं नाव आहे गणपतीचं. म्हणून त्या ठिकाणी एकदंत, एक दात म्हणजे दाताच्या ठिकाणी एक दात जो आहे आणि त्याच्या ठिकाणचा जो शुभ्रपणा आहे ते काय आहे? समता, समानता. समता म्हणजे काय? निपक्षपातीपणा, म्हणजे कुठल्याही प्रकारचा जिथं पक्षपात नाही. किंवा परमसहिष्णुता. संवादी चर्चा ही निर्विकारपणे किंवा निराग्रहाने व निपक्षपातीपणाने व्हावी लागते. संवादी जी चर्चा असते त्यामध्ये निर्विकारपणा पाहिजे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा विकार नाही पाहिजे. निराग्रह पाहिजे, त्यामध्ये आग्रह नाही पाहिजे. मी म्हणतो तेच खरं असं नाही पाहिजे. तर मी म्हणतो तेच खरं म्हटलं तर मग तो संवाद नाही ठरला, तो जल्प ठरतो. म्हणून त्या ठिकाणी निर्विकारपणे, निराग्रहाने आणि निपक्षपातीपणाने हे चर्चा व्हायला पाहिजे तर तो संवाद ठरतो. म्हणून त्या ठिकाणी समता शुभ्रवर्णू असं सांगितलं. आणि देव उन्मेष सूक्ष्मक्षणू. उन्मेष सूक्ष्मक्षणू म्हणजे काय? की ज्ञानरूपी बारीक डोळे, नयन. उन्मेष म्हणजे ज्ञान, सूक्ष्म म्हणजे बारीक,
नक्ष म्हणजे डोळे, ज्ञानरूपी बारीक डोळे, गणपतीचे बारीक डोळे हे ज्ञानरूप आहे असं वर्णन केलं. उन्मेष म्हणजे ज्ञान, आणि हे ज्ञान सूक्ष्म असल्यामुळे गणपतीची दृष्टी कशी आहे? सूक्ष्म दृष्टी आहे. सूक्ष्म ज्ञानदृष्टीच ते होत, आणि त्याचे बारीक डोळे म्हणजे सूक्ष्म ज्ञानदृष्टीच आहे. हेच ज्ञान आहे. ज्ञान सूक्ष्मच असते, कारण शरीररूपी संघाताला आणि परमात्म्याला एक बुद्धीच त्या ठिकाणी जाणू शकते. आणि ती बुद्धी जोपर्यंत जड आहे तोपर्यंत तिच्यात ज्ञानोदय कधीच होत नाही. म्हणून ज्ञानाच्या अभिव्यक्तीसाठी बुद्धीतून मल, विक्षेप, आवरण हे दोषत्रय जावं लागतात. आणि मल, विक्षेप, आवरण हे जर दोषत्रय गेले की मग त्या ठिकाणी ते बुद्धी सूक्ष्म बनते, सूक्ष्म होते. आणि जशी सूक्ष्मती झाली की मग परमात्मा सूक्ष्म असल्यामुळे त्याला मग जाणणारे ज्ञानही सूक्ष्म असावं लागतं. सूक्ष्मत्वा तद्विज्ञेयम असं म्हटलेलं आहे. कारण तो परमात्मा फार सूक्ष्म आहे, आणि परमात्मा सूक्ष्म असल्यामुळे त्याला जाणणारं ज्ञानही सूक्ष्म लागते. परमात्मा किती सूक्ष्म असं वर्णन केलेलं आहे की तो अणुपेक्षाही सुद्धा लहान आहे. आणि मोठा म्हणशील तर आकाशापेक्षाही मोठा आहे. अनोरणीयाम महतो महीयान असं म्हटलेलं आहे. म्हणजे अणुपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा मोठा. आणि ब्रह्मस्थितीवरच तुकोबाराय प्राप्त झाल्यामुळे तेही म्हणतात आम्ही कसे अनुरणूया थोकळा तुका आकाशा एवढा. लहान म्हणसान तर अनुरणूपेक्षाही लहान आहे, आणि मोठं म्हणसान तर आकाशापेक्षाही मोठा आहे. ब्रह्मतत्व असंच आहे अनुरणीय, म्हणजे अणुपेक्षाही बारीक आहे, सूक्ष्म आहे. आणि म्हणून सूक्ष्म असणाऱ्या अशा या परमात्म्याला जाणायला जे ज्ञान लागतं तेही सूक्ष्म लागते. असं सूक्ष्म ज्ञान बुद्धीत प्रगट होण्याकरता मल, विक्षेप, आवरणादी दोष तिथे जावे लागतात. तेव्हा त्या बुद्धी सूक्ष्म ज्ञान अभिव्यक्त होते आणि ते परमात्म्याला मग पुढे जाणते. म्हणून त्या ठिकाणी दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया दर्शिभिः. ज्ञान सूक्ष्म असल्यामुळे गणेशाच्या सूक्ष्म डोळ्यांना उन्मेषाची म्हणजे ज्ञानाची उपमा त्या ठिकाणी दिलेली आहे. देव उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्नराजू. विघ्नराज म्हणजे काय की आपत्तीचा जो नियामक आहे त्याला विघ्नराज असं म्हटलं. म्हणजे आपत्तीचं नियमन जो करतो, विघ्नाचा राज, आपत्तीचा नियामक, तो विघ्नहर्ता आहे, विघ्न नष्ट करणार आहे. त्याच्यामुळे विघ्न नष्ट होतात. म्हणून त्या ठिकाणी विघ्नराज त्याला म्हटलेलं आहे. तरी संवाद तोची दशनू जो समता शुभ्रवर्णू देव उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्नराजू. आणि पुढच्या ओळीमध्ये त्या ठिकाणी वर्णन केलं आहे. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी अलिसेवित. मज अवगमलिया दोन्ही. मज म्हणजे मला, अवगमलिया, अवगमलिया म्हणजे प्रतीत झाल्या. काय? मीमांसा श्रवणस्थानी, ज्या मीमांसा आहेत म्हणजे पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा, हे मला कानाच्या ठिकाणी काय झाल्या? प्रतीतीला आल्या. बोध मनामृत मुनी अलिसेविती. आणि त्या कानाच्या वर असणारं जे गंडस्थळ आहे त्या गंडस्थळातून गळणारा जो काही मदामृत आहे ते मदामृत कानावरून वाहत आहे. आणि ते मदामृत म्हणजे दुसरं तिसरं कोण नाही, ते बोध मदामृत आहे. बोध म्हणजे ज्ञान. असं ज्ञानामृत जे आहे, बोधामृत जे आहे त्याचं सेवन कोण कोण करते आहे? बोध मदामृत मुनी अलिसेविती. म्हणजे मुनिरूपी भ्रमर त्या गंडस्थळातून वाहणाऱ्या बोधामृताचं काय करतात? सेवन करतात असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणून मद अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी. म्हणून त्या ठिकाणी कानाच्या ठिकाणी श्रवणस्थानी त्या ठिकाणी ह्या दोन मीमांसेचं रूपक केलेलं आहे. आता हत्तीचे कान हेही त्याचं एक वैशिष्ट्यच आहे. का
कारण ते सुपासारखे मोठे असतात. हत्तीचे कान म्हणजे बाकीच्या कानासारखे लहान नसतात, मोठे असतात. आणि नेहमी माशा निवारण्यासाठी म्हणून ते कान त्या ठिकाणी हालत असतात. हे या ठिकाणी 2 कानावर 2 मीमांसाचा आरोप केलेला आहे. अवगमलिया म्हणजे प्रतीत आलिया, प्रतीत झाल्या. 2 मीमांसा म्हणजे एक पूर्वमीमांसा आणि दुसरी उत्तर मीमांसा. वेदातील कर्मकांडाचा विचार ज्यामध्ये येतो त्याला पूर्वमीमांसा म्हणतात, आणि ज्ञानकांडाचा विचार ज्यामध्ये येतो त्याला उत्तर मीमांसा असं म्हटलेलं आहे. साधक बाधक विचार करून चर्चेने निर्णय करण्यास त्याला मीमांसा असं म्हणतात. साधक विचार काय, बाधक विचार काय, याचा चर्चेने जो निर्णय केला जातो त्याला मीमांसा म्हणतात. मीमांसा म्हणजे पूज्य विचार किंवा उत्कृष्ट विचार म्हणजे मीमांसा. आणि यास्तव विचारपूर्वक तत्वनिर्णयाने प्रतिपादन करणे म्हणजेच जो ग्रंथविशेष म्हणजे तत्वनिर्णयाचे प्रतिपादन करणारा जो ग्रंथविशेष म्हणजे मीमांसा. मीमांसेची व्याख्या अशी केली की विचारपूर्वक तत्वनिर्णय प्रतिपादको हो ग्रंथविशेषो मीमांसा. विचारपूर्वक तत्वनिर्णयाचं प्रतिपादन करणारा जो ग्रंथविशेष त्याला मीमांसा म्हणतात. आणि पूर्वमीमांसा हा सूत्रात्मक ग्रंथ म्हणून सांगितलेला आहे. सूत्रात्मक ग्रंथ आहे, जैमिनीचा आहे. याला जैमिनी सूत्र किंवा याला धर्ममीमांसा असंही म्हटलेलं आहे. पूर्वमीमांसेत त्याचे 12 अध्याय आहेत आणि याशिवाय 4 अध्यायी जो संकर्षण कांड या नावाचा ग्रंथ जैमिनीने उपासना मार्गावर लिहिलेला आहे, रचलेला आहे. याला देवताकांडही असं म्हणतात. उपासना म्हणजे एक प्रकारचं कर्मच आहे. पूर्वमीमांसेत 2745 म्हणजे 2745 सूत्रे आहेत आणि त्यात 7 सोमसंस्था आहेत, 7 हवी संस्था आहेत आणि 7 पाकसंस्था आहेत. अशा 21 यज्ञ संस्थांचा विचार केला आहे. त्याप्रमाणे अनेकानेक प्रायश्चित्ताचा आणि नित्यनैमित्तिक कर्माचा विचारही सुद्धा यात आला आहे. म्हणून वेदाच्या कर्मकांडात म्हणजे कर्मप्रतिपादक वाक्यात जो विरोध असतो, विरोध दिसतो, त्याचा समन्वय करण्याकरता म्हणून व वैदिक यज्ञयागाचं स्वरूप काय व ती कर्मे करायची रीती यासाठी म्हणून पूर्वमीमांसा शास्त्र आहे. यातील कर्म फलच्या टाकून केली पाहिजे. म्हणजे पूर्वमीमांसा की कर्म करा पण फलाची इच्छा टाकून, आणि फलाची इच्छा टाकून केलेलं कर्म त्या ठिकाणी मग ते भोगायला पुढे येत नाही. कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू या दोहीचा नाव बंधू कर्माचा की. म्हणून कर्माची फलेच्छा टाकून त्या ठिकाणी कर्म केलं पाहिजे. तर अंतकरणातील पापवासना, चंचलता हे दोष जातात व चित्त शुद्ध होते आणि ज्ञानग्रहणासाठी ते चित्त योग्य होते. यातील काम्यकर्मे पामरा करतायत. पामराची निषिद्ध कर्मापासून निवृत्ती व स्वर्ग भोगाच्या इच्छेने का होईना तो योग्य अशा कर्मसन्मुख व्हावा यासाठी म्हणून त्या ठिकाणी काम्यकर्म सांगितलेले. म्हणजे पूर्वमीमांसाने जे काम्यकर्म सांगितलेले आहेत ते पामरा करतायत. पामर कर्म करणारच आहे ना, मग पामर कसे कर्म करतो? पामराचे कर्म करणं वाईट असतं, वाईट कर्म करतो. म्हणून त्या वाईट कर्मापासून त्याची निवृत्ती व्हावी आणि स्वर्गाच्या इच्छेने का व्हावं, पण चांगल्या कर्मामध्ये त्याची प्रवृत्ती व्हावी म्हणून त्या ठिकाणी पूर्वमीमांसाने काम्यकर्म सांगितलेले आहेत. आता चित्तशुद्धीसाठी मुमुक्षीला पूर्वमीमांसा उपयोगी आहे. म्हणजे हे कर्म करायचे आणि कर्मानं काय होते, मग कर्म केल्यानं चित्त शुद्ध होते आणि कर्म करून चित्त शुद्ध झालं की मग त्या चित्तशुद्ध झाल्यानंतर त्या ज्ञान अभिव्यक्त होते, ज्ञान होते त्या चित्तामध्ये आणि त्याच ज्ञानपुढे मग मोक्षाला कारण ठरते. म्हणजे त्या ठिकाणी मुमुक्षु करता पूर्वमीमांसा उपयोगी आहे. आणि दुसरे आहे ते उत्तरमीमांसा. उत्तरमीमांसक कृष्णद्वैपायन व्यास आहेत आणि याचे
उभारणे हे वेदाच्या उत्तर भागावर म्हणजे उपनिषदातील प्रतिपादक वाक्यातील परस्पर असणाऱ्या विरोधकाच्या समन्वयासाठी झालेली आहे. जीव काय, जगत काय, ब्रह्म याचा जो अभेद आहे हा या शास्त्राचा विषय आहे. उत्तरमीमांसेचा विषय काय? जीव, जगत, ब्रह्म यांचा अभेद सांगणं हा शास्त्राचा विषय आहे. आणि या मीमांसेत ब्रह्ममीमांसा असंही म्हटलेलं आहे किंवा याला शारीर मीमांसा असंही म्हणतात. उपनिषदे हा वेदाचा शेवटचा भाग आहे, म्हणजे अंतभाग आहे. आणि म्हणूनच याला वेदांत असं म्हटलं गेलेलं आहे. उपनिषदाचा शेवटचा भाग, अंतिम भाग, म्हणून याला काय म्हणतात? वेदांत म्हणतात. आता उपनिषदातील जे तत्वार्थाचं विवरण यात की काय असल्यामुळे याला वेदांत मीमांसा असंही म्हटलेलं आहे. म्हणजे या व्यासांनी लिहिलेलं जे आहे हे म्हणजे व्यासांचे असणारे उत्तर मीमांसा याला वेदांत मीमांसा असंही म्हटलेलं आहे. याचा अधिकारी कोण आहे? मग याचा अधिकारी आहे की साधन चतुष्टय संपन्न मुमुक्षु हा याचा अधिकारी आहे उत्तर मीमांसेचा. म्हणजे साधन चतुष्टय संपन्न तो असावा लागतात. म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व हे जे आहे यानं तो युक्त असावा लागतो. साधन चतुष्टय संपन्न असावा लागतो. हे जे काही व्यासांचे सूत्र आहेत म्हणजे बादरायणाचे जे सूत्र आहेत म्हणून याला आता व्यासी बादरायण आहेत म्हणून बादरायणाची सूत्रे म्हणून यालाच बादरायण सूत्रे असंही म्हणतात. वेदांत किंवा ब्रह्मसूत्रे म्हणूनही याची ओळख आहे किंवा म्हणूनही हे प्रसिद्ध आहेत. आता या ग्रंथाचे 4 अध्याय असून 555 असे सूत्र आहेत. ब्रह्मसूत्र किती आहेत? 555. पहिल्या अध्यायात समन्वयाचा पहिला अध्याय हा समन्वयाचा असून त्यामध्ये वेदांत वाक्याचा जो तात्पर्यार्थ आहे तो प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मार्गाने प्रत्येक भिन्न अद्वितीय ब्रह्माचं प्रतिपादन आहे. आता पहिल्या अध्यायामध्ये काय आहे की वेदांत वाक्याचा तात्पर्यार्थ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मार्गाने प्रत्येक भिन्न जो अद्वितीय ब्रह्म आहे त्याचं प्रतिपादन आहे. दुसरा अविरोधाध्याय हा दुसरा अध्याय आहे. आणि दुसरा अध्याय असून यात स्मृती व न्याय इत्यादीकडून वेदांत मतावर येणाऱ्या विरोधाचा परिहार केलेला आहे. याच्यातून वेदांत मतावर विरोध येणारे आहेत त्याचा परिहार केलेला आहे. साध्य साधनाध्याय हा तिसरा अध्याय आहे. यात अध्यापन, ब्रह्मविद्येच्या साधनाविषयी विचार याच्यामध्ये आलेला आहे. आणि ब्रह्मविद्येचा विशेष फलाचा हा चौथा जो अध्याय आहे त्या चौथ्या अध्यायात सगुण निर्गुण विद्येच्या विशेष फलाचा क्रममुक्ती, जीवनमुक्ती व विदेह कैवल्य प्राप्ती या आधीचा जो विचार आहे तो चौथ्या अध्यायात आला आहे. एकंदरीत मुमुक्षुस आणि जिज्ञासूस उत्तर मीमांसा हे चिंतनीय शास्त्र आहे. म्हणून त्या ठिकाणी या कानाच्या ठिकाणी याचं वर्णन केलेलं आहे. अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी. आता पूर्वमीमांसकाच्या मते स्वर्गप्राप्ती हाच मोक्ष आहे. म्हणजे स्वर्गाची प्राप्ती होणे म्हणजे मोक्ष. पूर्वमीमांसक मोक्षाची व्याख्याही आहे. पूर्वमीमांसकाच्या मते मोक्ष कोणता? स्वर्गाची प्राप्ती होणे आणि जीव परमात्मा ऐक्य होणे हाच मोक्ष हे उत्तर मीमांसकाचं मत आहे. जीव परमात्मा ऐक्य होणं हा मोक्ष हे उत्तर मीमांसकाचं मत आहे आणि स्वर्गप्राप्ती हा मोक्ष हे पूर्वमीमांसकाचं मत आहे. म्हणून त्या ठिकाणी थोडक्यात मुमुक्षुस कर्म उपासनाद्वारा चित्तातील मलविक्षेप दोष निवृत्ती करता पूर्वमीमांसा व आत्मज्ञानाद्वारा मोक्षप्राप्त्यर्थ उत्तर मीमांसा या दोन्ही शास्त्राची गरज आहे. मोक्षाला पूर्वमीमांसेची गरज आहे का? कारण पूर्वमीमांसेच्या द्वारा ज्यानं जे सांगितलेलं कर्म उपासना आहे त्यानं चित्त शुद्ध करायचं. चित्त शुद्ध झालं की मग ज्ञानाद्वारा मोक्षाप्राप्त्यर्थ उत्तर मीमांसा कामी. म्हणून त्या ठिकाणी दोन्ही शास्त्राची त्या ठिकाणी गरज आहे. दोन्ही शास्त्रे अधिकार भेदाने समान असल्यामुळे त्या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी
यांची योजना हे गणपतीच्या दोन्ही कानाच्या ठिकाणी केलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी माऊली बोलतात मज अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवण स्थानी. आता या दोन्ही मीमांसापैकी पूर्वमीमांसाची जी योजना आहे ते श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपण मागे पाहिलं की 12व्या ओवीत बौद्ध मत संकेत रूपी खंडित दात हाती घेतलेल्या ठाई केलेली आहे. आपण पाहिलं होतं की बौद्ध मत संकेतू एके हाती दंतू स्वभावता खंडितू, बौद्ध मत संकेतू वार्तिकाचा. मग त्या ठिकाणी दाताची कल्पना केलेली आहे आणि त्या ठिकाणी बौद्ध मताचा संकेत करण्याकरता म्हणून ते वापरलेलं आहे. आता उत्तर मीमांसेची योजना करत असताना त्या ठिकाणी 11व्या ओळीमध्ये तिथं असं वर्णन केलं आहे की गणपतीच्या हाती वेदांत तो महारुसु मोदकी मिरवे असं म्हणून वर्णन केलं. म्हणून याच उत्तर मीमांसेचं वर्णन तिथं हातामध्ये असणाऱ्या मोदकाची कल्पना केली. आता त्या ठिकाणी दोन्ही म्हणजे दाताची केलेली आहे म्हणजे पूर्वमीमांसिकेची, म्हणजे बौद्ध मताचं खंडन करणारी जी पूर्वमीमांसा त्याचंही वर्णन केलं आणि उत्तर मीमांसेचंही वर्णन केलं. मग आता हे तिथं केलेलं असल्यामुळे परत इथं हे वर्णन म्हणजे इथं दुरुक्ती नावाचा दोष येतो ना, हा दुरुक्ती दोष टाळण्याकरता म्हणून त्या ठिकाणी पूर्वमीमांसेतील शाबर स्वामीचं भाष्य व उत्तर मीमांसेतील आचार्यांचं भाष्य ही दोन भाष्ये दोन मीमांसेच्या ठिकाणी योजून किंवा त्याची योजना घेऊन त्याचा आरोप गणपतीच्या दोन कानाच्या ठिकाणी केला आहे. म्हणून त्या ठिकाणी मज अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी अली सेविती. बोध म्हणजे ज्ञान, हेच बोध मदामृत आहे. म्हणजे माजलेल्या हत्तीच्या गंडस्थळातून निघणारा व त्याच्या कानावरून वाहणारा जो चिकट द्रव आहे किंवा चिकट द्रव्याचा जो स्राव आहे त्यालाच मध असं म्हटलं गेलेलं आहे, त्यालाच मध म्हणतात. आणि त्या मधाला विशिष्ट असा प्रकारचा सुगंध असतो, मधाला विशिष्ट सुगंध असतो आणि त्या सुगंधाचं सेवन करण्यासाठी त्या ठिकाणी भ्रमर येत असतात, भ्रमर जमतात. या ठिकाणी बोधावर मदाचे व मदावर अमृताचं रूपक केलेलं आहे. आता पूर्वमीमांसेतील जो धर्माचा व उत्तर मीमांसेतील ब्रह्मस्वरूपाचा जो बोध, उत्तर मीमांसेत ब्रह्मस्वरूपाचा बोध आणि पूर्वमीमांसेत धर्माचा बोध होत असल्यामुळे अशा बोधाच्या आचरणाने जीव जन्म मरणातीत अशा मरणातीत होतो व त्याच्या जे काही त्याच्या जीवनातल्या आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक जे दुःख आहे ते त्रिविध दुःखाची अत्यंतिक निवृत्ती होते. आणि यास्तव या दोन्ही मीमांसेतील बोधास या ठिकाणी मदामृताची उपमा दिलेली आहे. अमृताची उपमा दिली बोध मदामृत मुनी अली सेविती. आता स्वर्गीय अमृत सेवनाने काय होते की जन्म मृत्यू कायमचे नष्ट होत नाही. स्वर्गातल्या अमृतानं जन्म मरण कायमचे नष्ट होतात का नाही. तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्यमर्ते लोकम विशंती. एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यूलोका. तुका मने जाती पुण्यक्षये अधोगती. म्हणून स्वर्गातील त्या ठिकाणचं जे अमृत आहे त्या अमृतानं माणसाचं जन्म मरण संपत नाही, त्याला या ठिकाणी परत जन्माला यावं लागते. पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंतच त्याला तिथं राहता येते. म्हणून ते अमृत त्या ठिकाणी त्याला अमर करणार नाही आहे. पण हे जे अमृत आहे बोध अमृत आहे, या बोध अमृताच्या सेवनाने जन्म मृत्यूस संसाराची कायमची त्या ठिकाणी निवृत्ती होते. जन्म मृत्यूस संसाराची कायमची त्या ठिकाणी निवृत्ती होऊन जीवाला ब्रह्मानंदाचा लाभ प्राप्त होतो. यास्तव याला श्रेष्ठ अमृत किंवा यालाच परमामृत असं म्हटलेलं आहे. यालाच परमामृत असं म्हणतात. आणि या परमामृताचं सेवन कोण करतात. मुनी अली सेविती. मुनी म्हणजे त्या ठिकाणी ऋषी जे नेहमी मनन करतात. मननशीलयः मुनयः. मनन करणे ज्याचा स्वभाव आहे त्याला मुनी असं म्हणतात. आणि हे मुनी काय करतात. मुनिरूपी भ्रमर या बोधामृताचं सेवन करतात. तसं म्हणजे हे मनन करतात. कशाचं मनन करतात म्हणे. आत्म्याचं. आत्मा हा मननाचा काय आहे.
विषय आहे. बोधामृताचं सेवन केवळ मुनी या ठिकाणी करू शकतात. मुनिजनाशिवाय बाकीचे जे जीव आहेत ते जीव विषयरूपी कमळावर बसून केवळ विषयानंद सेवन करतात. जीव आत्म्याचं मनन नाहीत करत, जीव विषयाचं चिंतन करतात, मनन करतात आणि विषयानंद सेवन करतात. ब्रह्मज्ञान चित्तात ठसण्यासाठी आणि त्या ब्रह्मज्ञानाच्या मध्ये येणारे जे काही असंभवनादी दोष आहेत ते दोष जाण्यासाठी किंवा दोष निवृत्त होण्याकरता मननाची अत्यंत आवश्यकता आहे. मनन फार महत्त्वाचं आहे. म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की नेहमी मनन केलं पाहिजे. तत् चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेकम परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. पंचदशीनं वर्णन केलं आहे की त्यातच चिंतन करावं, त्यातच वर्णन परस्पर, त्याच्याच उपदेश व त्याच्याच व ह्याप्रमाणे केवळ त्याच्यामध्येच तल्लीन होऊन राहणं, याला ज्ञानी लोक याला ब्रह्माध्यास म्हणतात. याला मनन असं म्हटलेलं आहे. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. म्हणून त्या ठिकाणी हे मुनी असतात ते याचं मनन करतात. म्हणजे ते आत्म्याचं मनन करून त्या ठिकाणी ब्रह्मानंदाचा त्या ठिकाणी आस्वाद घेतात. म्हणजे बोधमदामृताचं सेवन करतात आणि ते फक्त मुनीच करू शकतात, जीव करू शकत नाही. का? कारण जीव फक्त विषयानंदच त्या ठिकाणी घेत असतो. म्हणून त्या ठिकाणी बोधमदामृत मुनी अली सेविती असं वर्णन केलं. म्हणून त्या ठिकाणी वर्णन करताना माऊली बोललेले आहेत, मज वगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृत मुनी अली सेविती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. माऊली सद्गुरु सकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे निवाग्यज्ञ तोषावे तोषो निमद्यावे पसाय दानय. जय खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मे रती वाढू. भूता परस्परे दळो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर दावो. विश्वस्वधर्म सूर्य पावो जो जे वांछेल तो ते लावो. प्राणिदात वर्षत सकळ मंगळ ईश्वर निष्ठांची मांड्याळी. अनवर्त भूमंडळी भेट तू तयाभूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण हो नितिने लोके भजिद्वादिपुरिके. अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके. दृष्टादृष्टविजयी व्हाविजे. हे तमने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.